पत्रकार मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर जितेंद्र जोशी, फाउंडर प्रेसिडेंट ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम. जसं आता जीवराजने सांगितल्याप्रमाणे जस्ट एक 2 मिनिटात पहिल्यांदा ग्लोबल इंडियाचा जो मेन ऑब्जेक्टिव्ह आहे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचा, भारत एक आपण चांगली इकॉनॉमी होऊ इच्छितो आणि जगातली 3 नंबरची इकॉनॉमी पुढच्या 2 ते 3 वर्षात व्हावी असं आपल्या प्राईम मिनिस्टर मिस्टर मोदींचं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टीने जेवढे बिझनेसमन स्ट्रॉंग होतील आणि स्पेसिफिकली आपण म्हणतो MSME सेक्टर, मायक्रो स्मॉल अँड मीडियम सेक्टर, आणि त्यातल्या सुद्धा स्मॉल अँड मीडियम सेक्टरचे जे बिझनेसेस आहेत इंडियामध्ये, जे जगामध्ये सगळ्यात जास्त जॉब उत्पन्न करतात. म्हणजे आज भारताची जर परिस्थिती बघितली तर भारतामध्ये जर 100 कंपन्या आहेत त्यातल्या आपण असं म्हणू शकतो की जवळ 60% कंपन्या ह्या SMEच्या आहेत. आणि जवळजवळ जॉब उत्पन्न करणाऱ्यामध्ये यांचं प्रमाण 60 to 70% यंगस्टरला जॉब ह्या कंपन्या उत्पन्न करतात. आता या SMEच्या कंपन्या जगभरामध्ये ज्या अपॉर्च्युनिटी आहेत याची जास्तीत जास्त माहिती असणं हे गरजेचं आहे. पण होतं कसं की भारतामध्ये असं बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं जातं वेगळ्या स्टेटमध्ये की आपल्या भारतीय उद्योजकांना जगामध्ये या 195 ज्या कंट्री आहेत याच्यामध्ये आपण लॅटिन अमेरिकेच्या कंट्री आहेत, कॅरिबियन कंट्री आहेत, आफ्रिकेमधल्या जवळ 54 कंट्री आहेत, सेंट्रल एशियामधल्या कंट्री आहेत, किंवा आपण गल्फमधल्या आहेत, सेंट्रल एशियाचे आहेत. तर याच्यामधले बरेचसे देश असे आहेत की जिथं खूप अपॉर्च्युनिटी आहेत पण आपल्या भारतीय उद्योजकांना त्याची पूर्ण माहिती होत नाही. यासाठी ग्लोबल इंडियाने गेले 7-8 वर्षापासून अतिशय चांगलं काम केलं. आम्ही वेगवेगळ्या ॲम्बॅसिडर्स जे आपले वेगवेगळ्या कंट्रीचे आहेत दिल्लीमध्ये, तर आम्ही आतापर्यंत 134पेक्षा जास्त कंट्रीच्या ॲम्बॅसिडर्सशी आणि वेगळ्या कंट्रीशी जोडले गेले. त्या निमित्ताने त्या देशांमधले जे अपॉर्च्युनिटी आहेत त्या दाखवायचं काम ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम करतं. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे की वेगवेगळे डेलिगेशन्स जे येत असतात, बिझनेस डेलिगेशन वेगवेगळ्या कंट्रीतनं येत असतात. या केसमध्ये वेगवेगळे सेक्टर्स आहेत, त्या सेक्टरचे बरेचसे बिझनेसमन अपॉर्च्युनिटी शोधण्यासाठी भारतामध्ये येतात किंवा भारतातनं डेलिगेशन्स जातात. तर ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने G20 मागच्या वर्षी सुद्धा जवळजवळ 76 बिझनेस डेलिगेशन वेगवेगळ्या कंट्रीची हँडल केली. आणि त्याच वेळेला आम्ही आत्तापर्यंत जवळजवळ 32 देशांमध्ये डेलिगेशन्स घेऊन गेलो. आणि याचा मेन पर्पज हाच आहे की वेगवेगळ्या सेक्टर्समधल्या ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्या भारतीय उद्योजकांना कळाव्या की ज्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, ट्रेडिंगमधल्या अपॉर्च्युनिटी आहेत, सर्व्हिस सेक्टरमधल्या अपॉर्च्युनिटी आहेत, या जेव्हा त्यांना जास्तीत जास्त दिसतील त्याप्रमाणे आपले भारतीय उद्योजक नक्कीच पुढे जाणार आहेत. मित्रांनो, सांगायचा उद्देश आहे की 1980 पासून चायनासारख्या कंट्रीतले मॅक्सिमम बिझनेसमन जगभरातल्या खूप कंट्रीमध्ये ऑलरेडी त्यांनी चांगल्यापैकी प्रस्थापित झालेले आहेत. आणि आता वेळ आहे की जग आपल्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतोय की भारत ही मोठी इकॉनॉमी आहे आणि भारत देश फक्त असा देश आहे की जो चायनाला चांगली कॉम्पिटिशन देऊ शकतो. दोन्ही कंट्री 140 कोटीच्या आसपास आहेत. तर भारतीय उद्योजकांनी आता बाहेर जास्तीत जास्त पडण्याची गरज आहे. त्याच वेळेला एक्सपोर्ट्समध्ये जास्तीत जास्त त्यांनी कॉन्ट्रीब्युशन करावं अशी पण भारताची इकॉनॉमी स्ट्रॉंग होण्यासाठी मदत होणार आहे. तर त्या उद्देशाने आम्ही आजपर्यंत अनेक देशांच्या ॲम्बॅसिडरला आम्ही वेगवेगळ्या सिटीजमध्ये 2 टायर 3 टायर सिटीजमध्ये तो घेऊन जातोय. त्यांच्या देशातल्या अपॉर्च्युनिटी आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही आमच्या उद्योजकांना सांगा. त्याच्यानंतर जे पुढचे फॉलो ग्लोबल इंडिया करतोय अशा अनेक सक्सेसफुल उद्योजक आहेत की GIBFच्या माध्यमातून त्यांनी जगभरामध्ये उद्योग ऑलरेडी सुरू केले. एक्सपोर्ट्स त्यांचं वाढलेलं आहे. सर्व्हिस क्षेत्रामध्ये त्यांनी बरेचसे चांगलं काम करायला सुरुवात केलेली आहे. जसं मागच्या वर्षी G20 नंतर GIBF हा एक असा मोठा ग्रुप आहे की ज्यांनी ग्लोबल लेवलला आफ्रिकेमध्ये ज्या संधी आहेत, तर आपण इंडिया आफ्रिका बिझनेस कॉन्क्लेव्ह हा ऑक्टोबरमध्ये केला होता. आणि मला सांगायला बरं वाटतं पुण्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त प्रोग्राम करतो कारण पुणे हे हेडक्वार्टर्स आहे ग्लोबल इंडियाचं. तर महाराष्ट्रातल्या उद्योजकांना जास्तीत जास्त बिझनेस आफ्रिकेत मिळण्यासाठी पण ऑक्टोबरमध्ये आम्ही प्रयत्न केले आणि खूप बिझनेसमन ऑलरेडी तिथं जात आहेत. 17 आफ्रिकन देशांचे ॲम्बॅसिडर्स, हाय कमिशनर त्यावेळेला सुद्धा पुण्यात आले होते. आणि मित्रांनो, आता मला आज ही पत्रकार परिषद जी बोलवली त्यासाठी ते पुढचे अपॉर्च्युनिटीज आपण जे म्हणतो लॅटिन अमेरिका, आपण वरती कॅनडा, अमेरिका आणि अमेरिकेच्या खाली लॅटिन अमेरिकन कंट्रीज आहेत आणि कॅरिबियन कंट्रीज आहेत. या कंट्रीजचं तुम्ही महत्त्व बघाल तर ब्राझील सारखी कंट्री तिथं आहे. ब्रिक्स नेशन्स आपण जे म्हणतोय, ब्राझील, इंडिया, चायना, रशिया आणि साऊथ आफ्रिका असे 5 देशांचे ब्रिक्स बनले. तर ब्राझील ही पहिली कंट्री ही लॅटिन अमेरिकनची कंट्री. त्याच्याबरोबर तिथं मेक्सिको आहे, तिथं अर्जेंटिनासारखी मोठी कंट्री. G20 मध्ये सुद्धा अशा बऱ्याचशा अपॉर्च्युनिटी येतात. तिथं अर्जेंटिना ही पहिली कंट्री आहे G20ची.
तर यावेळी आम्ही आता प्रयत्न करतो लॅटिन अमेरिकनच्या ह्या ज्या कंट्री आहेत त्याच्यामध्ये पेरू, चिली, अल साल्वादोर आहे किंवा कॅरेबियन कंट्रीज आपण वेस्ट इंडिज म्हणतो. वेस्ट इंडिजची क्रिकेटची टीम माहिती आहे आपल्याला, पण त्यामध्ये जसं गायनासारखी कंट्री आहे, त्रिनिदाद टोबॅगोसारखी कंट्री आहे. इथं अनेक अपॉर्च्युनिटी स्पेसिफिकली ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आहेत, टेक्स्टाईल क्षेत्रामध्ये आहे, IT क्षेत्रात अशा भरपूर अपॉर्च्युनिटी तिथं आहेत. ट्रॅव्हल टुरिझमची अपॉर्च्युनिटी खूप प्रमाणात आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲग्रो आणि फूड प्रोसेसिंग सारखे जे आपल्या भारतासारख्या ॲग्रो प्रधान देशामध्ये फूड प्रोसेसिंग सारखे खूप उद्योजकांना तिथं आता संधी उपलब्ध होतीये. तर ती लोकांना माहीत होण्यासाठी आम्ही 12 ॲम्बॅसेडर्सला आणि हाय कमिशनरला आम्ही पाचारण करतोय पुण्यामध्ये. तर 1 तारखेला ते पुण्यामध्ये उद्या येत आहेत आणि 2 तारखेला आपण एक मोठा कॉन्क्लेव्ह घेतो, बिझनेस कॉन्क्लेव्ह. त्या 12 कंट्रीतल्या काय अपॉर्च्युनिटी भारतीय उद्योजकांना आणि त्यातल्या म्हणाल की मराठी उद्योजकांना आपल्या पुणे असतील, नाशिक असतील, कोल्हापूर असेल, मुंबई असेल, सोलापूर असेल, तर या उद्योजकांना तिथं जाऊन काय काय अपॉर्च्युनिटी असू शकतात याचं पूर्ण माहिती त्या कॉन्क्लेव्हच्या निमित्ताने आपण 2 तारखेला देतोय. त्याची विस्तृत एक टाइम टेबल आहे, ते दीपाली मॅडम तुम्हाला सांगतील. मला आज सांगायला हेच बरं वाटतंय की या निमित्ताने भारताला खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी निर्माण होत आहेत आणि भारतीय उद्योजकांनी जास्तीत जास्त संख्येने, मोठ्या संख्येने बाहेर जाऊन वेगवेगळ्या देशांमध्ये उद्योजक होणं ही काळाची गरज आहे. त्याच वेळेला एक्सपोर्ट्समध्ये सुद्धा जास्तीत जास्त काम करण्याची गरज आहे, कारण जेवढा एक्सपोर्ट्स भारताचा वाढेल तेवढी भारताची आर्थिक क्षमता वाढणार आहे, पर कॅपिटा इन्कम भारताचं वाढणार आहे. तर आमचं मेन उद्देश ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचा हाच आहे की या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये ज्या अपॉर्च्युनिटी आहेत त्यांना इथं बोलवणं, त्या कंट्रीविषयी माहिती देणं आणि फ्युचरमध्ये त्यांना नुसतं तिथं माहिती देऊन न थांबता त्यांना ॲक्च्युली गाईड करणं की त्या देशांमध्ये गेल्यानंतर तिथल्या आम्ही बऱ्याचशा उद्योजकांना भेटवतोय, आम्ही B2B मीटिंग्स करवतोय त्यांच्या, सो दॅट पार्टनर शोधून देणं असेल, जेवी करणं असेल किंवा तिथल्या त्या कंट्रीतल्या ज्या बँका आहेत त्या बँकांमधनं त्यांना कर्ज उपलब्धता कशी होऊ शकते याविषयी पण आम्ही त्यांना गाईड करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय भारतासाठी महत्त्वाच्या आहेत जे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम करत आले. आता जस्ट थोडक्यात माहिती देण्यासाठी आमचे यूथ डायरेक्टर जे आहेत की ते थोडीशी माहिती देतील की यूथसाठी, स्टार्टअपसाठी पण आम्ही जे करतोय त्याची माहिती थोडंसं अभिषेक जोशी देतील तुम्हाला. नमस्कार बंधू भगिनींनो, मी अभिषेक जोशी, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचा ग्लोबल स्टार्टअप डायरेक्टर. आजपासून 10 वर्षापूर्वीपर्यंत 2014च्या आधीपर्यंत आपल्या देशामध्ये ऑफिशियली 350 स्टार्टअप्स रजिस्टर्ड होते MCAच्या पोर्टलप्रमाणे. तर आपण बघितलं जाईल तेव्हापासून 2014मध्ये हे सरकार आल्यानंतर आज या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये ही संख्या 350 पासून ते 1,25,000 स्टार्टअप्सपर्यंत गेलेली आहे. या 1,25,000 मध्ये 110 स्टार्टअप्स असे आहेत ज्यांचं ओव्हरऑल मूल्यांकन, व्हॅल्युएशन ज्याला आपण म्हणतो, ते 7 ते 8 हजार करोड रुपये आहे. सो मी एवढंच म्हणू शकेल की आज श्री नरेंद्र मोदींच्या कार्यकारिणीमुळे त्यांचे स्टार्टअप इंडिया असेल, स्टँडअप इंडिया असेल, मेक इन इंडिया असेल, या अनेक स्कीम्समुळे एक स्टार्टअपसाठी एक उद्योजकता आज आपल्या तरुण पिढीमध्ये, तरुण बिझनेसमॅनमध्ये एक निर्माण झालेली आहे. आता वेळ आलेली आहे आपल्या ह्या स्टार्टअप्सला ग्लोबल नेण्याची. जे ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम जे कार्य करत आहे की आज हे अनेक स्टार्टअप्स जे आज भारतामध्ये फॉर्म झालेले आहेत, फॉर्म होणार आहेत, त्यांना लॅटिन अमेरिका, जसं सरांनी अनेक देशांचे नाव सांगितले, आफ्रिका असेल, लॅटिन अमेरिका, सेंट्रल एशिया, यांना आपल्याला तिकडे घेऊन जायचं आहे, जेणेकरून तेच आपल्या जे डोळ्यासमोर काही कंट्री येतात, काही स्पेसिफिक कंट्री आपल्या इंडियन बिझनेसमॅनच्या जे डोक्यामध्ये असतात त्याच्यापेक्षा वेगळं जाऊन आपल्या नवीन स्टार्टअपला, नवीन पिढीला कसं त्याचा फायदा घेता येईल, अशा अनेक ऑपॉर्च्युनिटीज घेता येत, या दृष्टिकोनातून हा येणारा इंडिया लॅटिन अमेरिका बिझनेस कॉन्क्लेव्ह आपण 2 तारखेला घेत आहोत. आणि या कॉन्क्लेव्हसाठी पण अनेक स्टार्टअप रजिस्टर्ड ऑलरेडी झाले आहेत ह्याचा पार्ट होण्यासाठी. तर नक्कीच ह्याचा लॉंग टर्ममध्ये आपल्या देशाला, आपल्या तरुण पिढीला फायदा होईल, एवढंच म्हणू शकतो. धन्यवाद. आणि त्याचबरोबर एक जस्ट लास्ट पॉईंट मी ॲड करू शकतो. एक आहे आपला उद्योजकतेचा भाग की जिकडे
इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून, एक्सपोर्टच्या दृष्टिकोनातून तर ह्याचा फायदा होईलच. पण जे आपली पिढी जे बिझनेसच्या व्यतिरिक्त जॉबसाठी देखील करिअर ऑपॉर्च्युनिटी शोधतात, ते भारताच्या बाहेर देखील या देशांमध्ये अनेक जे सुविधा उपलब्ध आहेत, ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध आहेत, एज्युकेशन क्षेत्र असेल, हेल्थ केअर असेल, फार्मास्युटिकल्स असेल, IT असेल, ऑटोमोबाईल असेल, तर ह्यूज ऑपॉर्च्युनिटीज या देशांमध्ये उपलब्ध आहेत. तर त्याच्यासाठी देखील अनेक फायदा या आपल्या मुलांना घेता येऊ शकतो. धन्यवाद. आणि ह्या 1 आणि 2 तारखेची विस्तृत जो कार्यक्रम आहे त्याची माहिती आमचे सेक्रेटरी जनरल ग्लोबल इंडियाचे दीपाली गडकरी मॅडम तुम्हाला 2 मिनिटात सांगतील. नमस्कार. जसं हा इव्हेंट 2 तारखेला मेन इव्हेंट आहे, पण आम्ही 1 तारखेला एक म्युझिकल डिनर होस्ट करतोय ह्या सगळ्या अँबॅसिडर्ससाठी. एक नेटवर्किंग डिनर आपण म्हणू शकतो. तो जोशी फार्म्स अँड रिसॉर्ट्स म्हणून शिक्रापूरला रिसॉर्ट्स आहे, तिथे हा आपण इव्हेंट प्लॅन केलेला आहे. सो तिथे आपण वेगवेगळ्या कंपनीजच्या हेड्स, MDs अशा सगळ्या लोकांना, ज्या टॉप कंपनीज आहेत ह्या, ज्या सेक्टर्स ह्या लॅटिन अमेरिकामध्ये जे सेक्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चर, एज्युकेशन, फूड प्रोसेसिंग, एनर्जी, इन्फ्रास्ट्रक्चर, IT, ह्या सगळ्या वेगवेगळ्या सेक्टरमधल्या कंपनीजच्या हेड्सना आपण तिथे इन्व्हाइट केलं आहे फॉर नेटवर्किंग डिनर. सो हा प्रोग्राम 1 तारखेला आहे. आणि मेन आमचा जो प्रोग्राम आहे 2 तारखेला, तो सकाळी 9:30 ते 10:30 रजिस्ट्रेशन आपण ठेवलेलं आहे. सो म्हणजे ऑलरेडी रजिस्ट्रेशन झालेलं आहे, बट ऑन स्पॉट कुणाला यायचं असेल तर. सो 9:30 ते 10:30 रजिस्ट्रेशन असेल. त्यानंतर पूर्ण दिवसाचा हा शेड्यूल आहे. प्रोग्राम विल स्टार्ट ॲट 10 वाजता चालू होईल, तो संध्याकाळी 6पर्यंत आहे. सेशन्स असतील. सो प्रत्येक अँबॅसिडरला आपण 15 ते 20 मिनटं दिलेलं आहे त्यांचं प्रेझेंटेशन करायला. सो ते त्यांच्या कंट्रीविषयी प्रेझेंट करतील की त्यांच्या कंट्रीजमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि त्यानंतर आपण आफ्टर 1 सेशन आम्ही पॅनल डिस्कशन ठेवलेलं आहे. तर त्या पॅनल डिस्कशनमध्ये 4 कंट्रीजना आपण घेऊन पॅनल डिस्कशन. सो तिथे क्वेश्चन आन्सर सेशन असेल. सो ऑडियन्स जो येणार आहे ते काही प्रश्न विचारतील. सो त्यांचे काही शंका असतील तर त्या तिथे हे होतील. तर त्याच्या कंट्रीज येणार आहेत त्या कंट्रीजची नावं जे सांगते: अर्जेंटिना, ब्राझील, चिली, कोस्टारिका, क्युबा, एल सॅल्व्हॅडॉर, गयाना, मेक्सिको, पेरू, त्रिनिदाद अँड टबॅगो, उरुग्वे अँड व्हेनेझुला. ह्या 12 कंट्रीज येणार आहेत. आणि मग नंतर मध्ये लंच असेल. हाय ॲट द एंड ऑफ द इव्हेंट हाय असेल. सो मध्ये काही अँबॅसिडर्सचे सेशन्स झाल्यावर काही अँबॅसिडर्स फ्री असेल त्यावेळेस B2B मीटिंग्स पण प्लॅन केलेल्या आहेत. सो तो एक सेशन वेगळा, म्हणजे पर्टिक्युलरली एखाद्या बिझनेसमॅनला कोस्टारिकामध्ये इंटरेस्ट आहे, तो कोस्टारिकाच्या अँबॅसिडर बरोबर बसून दे कॅन हॅव द डिस्कशन. असं आपण हा पूर्ण इव्हेंट प्लॅन केलेला आहे. तर तुम्हाला कोणाला काही शंका किंवा प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. स्टार्टअप जे तुम्हाला कनेक्ट होत आहेत तर त्यांची काही रजिस्ट्रेशन फी आहे का? काय मॅडम? स्टार्टअप जे तुम्हाला कनेक्ट होत आहेत त्यांची काही फी आहे का? त्याची रजिस्ट्रेशन फी आहे का? मॅडम, स्टार्टर्ससाठी आम्ही नेहमी फ्री रजिस्ट्रेशन ठेवतो, कारण स्टार्टअप जे छोटे स्टार्टअप्स आहेत त्यांच्यासाठी इव्हन आता थोडक्यात माहिती द्यायची म्हटलं, आमची जी मेंबरशिपची जी प्रोसेस आहे त्या केसमध्ये जे मोठे कॉर्पोरेट आहेत त्यांच्याकडनं फक्त ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम एक 3 वर्षाची नॉमिनल फी घेतं. म्हणजे एकदम बेसिक स्टार्टअप्स आहेत, मायक्रोवाले बिझनेसमॅन आहेत, असे आपल्याकडे 97,000 बिझनेसमॅन रजिस्टर्ड आहेत आणि ज्यांच्याकडनं कुठलीही फी आकारली जात नाही. पण आपल्या सगळ्या वेब पोर्टलला किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला त्यांना आपण ॲड केलेलं आहे. आणि याच्यातनं भारतभरातनं बिझनेसमॅन, म्हणजे अगदी कोचितले पण बिझनेसमॅन पण असतील, भुवनेश्वरचे, मेघालयमधले असतील, दिल्लीतले असतील, की त्या निमित्ताने आणि त्या ग्रुप्समध्ये ग्लोबल बिझनेसमॅन पण आहेत, ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आहेत. तर त्या केसमध्ये आम्ही त्यांना ऑलरेडी ॲड केलेलं आहे की सो दॅट उद्या उठून नायजेरियातली एखादी कंपनीला काही विकायचं आहे तर ते त्याच्यावर टाकतात. तर आपल्या एखाद्या कोल्हापूरमधल्या बिझनेसमधला पण ते दिसतंय, ओके तुम्हाला हे विकायचं आहे, किंवा एखाद्या फिजीमध्ये एखादा रिसॉर्ट त्यांना हँडओव्हर करायचं आहे, तर त्या दृष्टीने सुद्धा मोठ्या बिझनेसमधला सुद्धा कॉन्टॅक्ट करता येतं. तर स्टार्टअपसाठी आपण प्रत्येक प्रोग्रामला काही जागा रिझर्व ठेवलेल्या असतात की त्या बेसिक स्टार्टअपकडून कुठली फी आपण घेत नाही. आणि स्टार्टअप्सला जास्तीत जास्त प्रमोट करणं हा ग्लोबल इंडियाचा मेन उद्देश आहे. जसं आम्ही फक्त मोठ्या ब्रँडला प्रमोटच नाही करत, कारण बिग फिश त्यांचे ऑलरेडी त्यांचे जे मार्ग शोधतात, पण मेन प्रॉब्लेम हा MSMEच्या बिझनेसमधला असतो आणि त्यांना सपोर्ट करणं हे ग्लोबल इंडियाचं काम आहे.
संपलं